नमस्कार मंडळी. हा व्हिडिओ श्री बावतीस पेडीकर ह्यांच्या सौजन्याने तयार केला आहे. त्यांनी भरपूर मेहनत घेऊन विविध माध्यमातून ही सर्व माहिती गोळा केली आहे. ती माहिती फोनवर एका बोटाने टाईप करून व्हॉट्सॲपवर त्यांच्या ग्रुपवर पाठवित असतात. ती सर्व माहिती एका ठिकाणी गोळा करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. ह्या प्रवासात त्यांना खूप लोकांची मदत, प्रोत्साहन, सहकार्य लाभले आणि लाभत आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. त्यांना लहानपणापासून वाचन व लिखाणाची खूप आवड आहे. लिखाण शैली, शब्द मांडणी त्यांची आहे. ते कुणी मोठे इतिहासकार किंवा साहित्यिक नाहीत. त्यांची भाषा शैली साधी, सरळ आणि सोपी आहे. काही माहिती चूक वाटल्यास, कुणाला आवडत नसल्यास, काही आक्षेप असल्यास जरूर कळवा. कुणालाही दुखावण्याचा इथे आमचा उद्देश नाही. 27 ऑक्टोबर 2024. हार्दिक अभिनंदन. कृषीतज्ञ श्री विष्णू अण्णा पाटील. पाटील आळी, चाळपेठ, आगाशी. जन्म 30 ऑक्टोबर 1931. यांचे 93व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. आगाशी चाळपेठ येथील पाटील आळीत राहणारे भालचंद्र अनंत पाटील व सखुबाई या दाम्पत्याला 30 ऑक्टोबर 1931 रोजी पुत्ररत्न झाले. त्यांचे नाव त्यांनी विष्णू ठेवले. ते 2.5 वर्षाचे असताना त्यांच्या घरात एक दुःखद घटना घडली. त्यांचे काका पांडुरंग रघुनाथ पाटील व काकी बनुबाई यांना एक मुलगी होती. ती साथीच्या रोगात दगावली. त्यांनी मग दत्तक घेण्याचा विचार केला असता सर्वानुमते विष्णू यांना दत्तक घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे त्यांना दत्तक घेऊन त्यांचे नाव पुरुषोत्तम ठेवण्यात आले. 1950 साली रीतसर, कायदेशीर व धर्मशास्त्र विधी-पूर्वक दत्त विधान झाले तरीही या पुरुषोत्तमास सर्वजण विष्णू अण्णा या नावानेच ओळखतात. ह्या विष्णूअण्णाचे शिक्षण मराठी शाळेत वर्णक्युलर फायनल इयत्ता 7वी पर्यंत झाले व त्यानंतर त्यांनी इंग्रजी 3री पर्यंत पुढचे शिक्षण केले. त्यांना यशवंत वाडीवकर या शिक्षकाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पुढे पुष्कळ शिकायची इच्छा होती परंतु घरच्या शेती-वाडीच्या कामामुळे त्यांना 16व्या वर्षी शाळा सोडावी लागली. अण्णा शिकलेले असल्यामुळे त्यांनी शेती व बागायतीत पूर्ण लक्ष दिले. नवीन प्रकारची शेती कशी करता येईल याकडे त्यांनी विशेष ध्यान दिले. त्यांच्याकडे बरीच जागा शेतीची होती. त्या जमिनीवर भराव टाकून ती बारमाही लागवडीखाली आणली. त्यामुळे जुन्या विहिरीचे पाणी कमी पडू लागल्याने त्यांनी 1956 साली मोठी विहीर बांधली. 1960 साली ते डॉक्टर गोपाळ सदाशिव बर्वे तसेच श्रीकांत वर्तक या शेतीतज्ञांच्या संपर्कात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांनी शेती बागायतीत नवीन प्रयोग करायला सुरुवात केली. कोसबाड, दापोली अशा अनेक ठिकाणी शिबिराला जाऊन अभ्यास केला व त्याचा ते येथे प्रयोग करू लागले. अनेक ठिकाणी शेती प्रदर्शनात सहभाग घेऊन त्यांनी छोटी मोठी बक्षिसे पटकावली. त्यांचा सर्वत्र गवगवा झाला. 1968 साली ठाणे जिल्ह्यातून शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून त्यांची निवड झाली व 15 ऑगस्ट 1968 रोजी पुणे येथे राज्यपाल डॉक्टर चेरियन यांच्या हस्ते त्यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. विष्णू अण्णा, डॉक्टर जयवंतराव पाटील या शेतीतज्ञांच्या संपर्कात आले. त्यांचेही त्यांना मार्गदर्शन मिळाले. 1990 साली ते इस्रायल देशात जाऊन तेथील शेती बागायतीचा अभ्यास करताना केळीची लागवड पाहून अण्णांनी येथे आल्यावर तो प्रयोग करून उत्तम केळी पिकविली. केळीबरोबर अनेक प्रकारचा भाजीपाला तसेच फुलांची लागवड केली. कामगाराबरोबर भागीदारीत शेतीची व फुलाची लागवड केली. त्यात अण्णाबरोबर कामगारांचा मोठा फायदा झाला. अण्णांचे नाव सर्वत्र पसरल्याने भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्यात भर पडली आणखीन एका पुरस्काराने. 1 जुलै 2004 या कृषी दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुरस्कार मिळाला.
अण्णांची 3 वेळा मुलाखती दूरदर्शन चॅनेलवर प्रसारित झाल्या. आगाशी चाळपेठ येथे खरे व केतकर कुटुंबियांनी त्यांची जागा विकायला काढली असता अण्णांनी ती विकत घेतली व तिथे एक गृहनिर्माण सहकारी संस्था सुरू केली. त्याच ठिकाणी रस्त्यालगत त्यांचे एक कुटुंबीय डॉक्टर हर्षवर्धन पाटील यांनी शुश्रूषा हॉस्पिटल काढले व 1 मे 1988 रोजी अर्नाळ्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर नरू गाळवणकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर डॉक्टर हर्ष पाटील यांनी विरार येथे 5 सप्टेंबर 2008 रोजी सहयोग हॉस्पिटलची त्यात भर टाकली. अण्णांचा मुलगा रवींद्र, त्याला सर्वजण बाबा या नावाने ओळखतात, त्यांनी शेती बागायतीत भरपूर रस घेतला. ते अनेक जातीच्या फुलाबरोबर सोनचाफा व हेलिकोनिया जातीची फुले पिकवतात, त्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे. अण्णांचे आता वय झाल्याने रवींद्र बाबा शेती बागायती बरोबर बांधकाम व्यवसाय सुद्धा उत्कृष्टपणे सांभाळत आहे. विष्णू अण्णांचे 1952 साली पालघर माहीमच्या जिजा पद्मन वर्तक यांच्याशी विवाह झाला. त्यांना 6 मुली व 1 मुलगा अशी 7 अपत्ये झाली. त्यापैकी ज्येष्ठ कन्या चारुलता रवींद्र पाटील यांचे वयाच्या 44व्या वर्षी असाध्य रोगाने निधन झाले. हा अण्णांना फार मोठा मानसिक धक्का होता, परंतु अण्णांनी इतर मुलीकडे पाहून स्वतःला सावरून घेतले. अण्णांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते म्हणून त्यांनी सर्व मुलींना चारू, सुलभा, नीलिमा, प्रतिभा, शोभना, सीमा व मुलगा रवींद्र यांना उच्च शिक्षण दिले. अण्णांचे एक जावई डॉक्टर अश्विनी कुमार राऊत हे MD असून ते दादर व विरार येथे संजीवनी हॉस्पिटल आणि खाजगी प्रॅक्टिस करीत असतात. अण्णांच्या मुलांविषयी पुरुषोत्तम उर्फ विष्णू अण्णा पाटील आणि कैलासवासी जिजा पुरुषोत्तम पाटील यांना 6 मुली आणि 1 मुलगा. एक कैलासवासी चारुशीला रवींद्र पाटील, पती रवींद्र दामोदर पाटील, नात क्षिप्रा राऊत, नातू प्रियांक. 2 कैलासवासी सुलभा अभय चौधरी, कैलासवासी अभय दत्ताराम चौधरी, नात पूर्वा तेलंग, नात पूजा तळपदे, अमेरिका. 3 नीलिमा दीपक पाटील, दीपक जयंतराव पाटील बोर्डी, नातू आनंद पाटील, सिंगापूर. 4 श्रीमती संपदा संजय राऊत, कैलासवासी संजय वासुदेव राऊत, नात डॉ. शाल्मली बछाव, डोळ्याचे स्पेशालिस्ट, नातू शारंग राऊत, हरियाणा. 5 शोभना अविनाश चुरी, नातू मानस चुरी, अमेरिकन एअरवेजमध्ये कार्यरत. 6 मुलगा रवींद्र पुरुषोत्तम पाटील उर्फ बाबा पाटील, पत्नी मीनल रवींद्र पाटील, नातू अनुराग रवींद्र पाटील, रियल इस्टेट. सून डॉ. श्रुती पाटील MS गायनोकोलॉजी, सार्थक हॉस्पिटल, विरार. नातू आविष्कार, खाद्यतेल आणि पेट्रोल पंप. 7 प्राध्यापक सीमा अश्विनी कुमार राऊत, डॉक्टर अश्विनी कुमार आनंद राऊत, MD आयुर्वेद, आयुर्वेदिक अनेक संशोधन संस्थेशी संलग्न, तसेच अनेक ठिकाणी आयुर्वेदावर व्याख्याने देण्यासाठी जात असतात. नातू सुश्रुत राऊत, MS प्लास्टिक सर्जन. सून डॉक्टर सलोनी राऊत, त्वचा रोग तज्ज्ञ. दोघेही मुंबईच्या नायर रुग्णालयात कार्यरत आहेत. अण्णांची राहणी अतिशय साधी परंतु स्वभाव कडक व शिस्तीचा. रोज पहाटे लवकर उठून पूजापाठ आटोपून अण्णावाडीत जात व दिवसभराची कामे नियमित वेळेवर करत असतात. अण्णांना अध्यात्म्याची फार आवड. ते नेहमी पूजापाठ तसेच धार्मिक ग्रंथाची वाचन करतात. त्यांना वाचण्याची सुद्धा फार आवड असून त्यांच्या संग्रही पुष्कळ पुस्तके आहेत. ते रोजच्या रोज डायरी लिहितात व गेली 60 वर्षे ती अखंडपणे सुरू आहे. अण्णांना समाजसेवेची फार आवड आहे. आगाशी ग्रामपंचायतीचे ते सदस्य होते, तसेच त्यांनी ग्रामसेवा शेतकरी सहकारी सोसायटीची स्थापना करून ते पहिले चेअरमन झाले व 6 वर्षाचा काळ पूर्ण झाल्यावर स्वतः बाजूला होऊन इतरांना संधी दिली. गावातील भांडण तंटे मिटविण्यासाठी इतर पंचासमवेत ते न्यायनिवाडा करण्यासाठी जात असत.
आगाशी चर्च मालकीच्या जागेत एक हिंदू मंदिर होते. तिथे जाण्या येण्यासाठी हिंदू भाविकांना रस्ता हवा होता. गेली अनेक वर्षी तो प्रश्न भिजत पडला होता. विष्णू अण्णांनी पुढाकार घेऊन ख्रिश्चन व हिंदू दोन्ही समाजातील 5-6 प्रतिष्ठित व्यक्तींना बरोबर घेऊन अनेक प्रयत्नांनी तो प्रश्न सोडविला. त्यावेळी ख्रिश्चन लोकांनी व त्यांच्या धर्मगुरूंनी भरपूर सहकार्य केल्याचे अण्णांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. अण्णा गोरगरिबांना तसेच कामगारांना त्यांच्या अडचणीचे वेळी नेहमी मदत करत आले आहेत. घरी आलेल्या पाहुण्यांचा तसेच गुरुजनांच्या मोठा प्रेमाने आदर सत्कार करण्यात त्यांना मनस्वी आनंद वाटतो. अण्णा मनाने फार हळवे तसेच मोठे उदार अंतकरणाचे आहेत. त्यांची कन्या चारुलता हिच्या प्रेमळ स्मरणार्थ विरार येथील जीवदानी मंदिर ट्रस्टला मोबाईल व्हॅनसाठी मोठी रक्कम देणगी दिली. त्याद्वारे वाडा मोखाडा येथील आदिवासी लोकांची सेवा होत आहे. विरार येथील विवा महाविद्यालयाच्या वडील पांडुरंग रघुनाथ पाटील नावाने उत्कर्ष विद्यालयास, केजी हायस्कूल येथील अनेक स्कॉलरशिप तसेच शाळेच्या बांधकामासाठी, अर्नाळा येथील गाळवणकर हायस्कूलसाठी, विरार येथील कॉमर्स कॉलेजसाठी, बोरिवली येथील समाज शिक्षण संस्थेत, तात्यासाहेब चुरी वसतिगृहासाठी, अर्नाळा येथील शाळेसाठी आईवडिलांच्या स्मरणार्थ व वाचनालयास, डॉक्टर जगदीश सामंत यांच्या अर्नाळा येथील महालक्ष्मी हॉस्पिटल, लोकनायक जयप्रकाश नारायण लेप्रसी वसई या संस्था, सोमवंशी क्षत्रिय संघाच्या केळवा रोड पालघर येथील विश्रामधामास, डॉक्टर प्रकाश आमटे गडचिरोली संस्था, महारोगी सेवा समिती वरोरा या संस्था, वसई अंध निवारण मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, आगाशी अर्नाळा, आगाशी विरार, निर्मळ, उंबर, गोठण, वसई, पालघर, वज्रेश्वरी येथील अनेक देवस्थानास मंदिरासाठी अण्णांनी स्वहस्ते मदत दिली आहे व आजही त्यांच्याकडे गेलेला माणूस रिकाम्या हाताने परत जात नाही. त्यांचं म्हणणं आहे की देवाने मला जे दिलं आहे ते इतरांना देण्यासाठी मी फक्त एका मध्यस्थीची भूमिका निभावत असतो. अण्णाबद्दल भरपूर लिहिण्यासारखे आहे. 26 जानेवारी 2005 रोजी त्यांची फुलवात हे आत्मचरित्र व त्यांच्या कन्येचा परिचय असलेलं छोटेसे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. ते अवश्य वाचावे. आज अण्णाने 93 वर्षे पूर्ण करून 94 वर्षात पदार्पण करत आहेत. अजूनही त्यांची तब्येत धडधाकट आहे. त्यांचा वारसा त्यांचा मुलगा रवींद्र बाबा पुढे चालवित आहेत. अण्णांना चांगले निरोगी शारीरिक आरोग्य व आत्मिक स्वास्थ्य लाभो हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो. येणारी दीपावली आणि नूतन वर्ष हा सण सर्वांना सुख, समाधान, शांती आणि भरभराटीचा जावा म्हणून प्रार्थना. हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू. बावतीस पेडीकर, नंदा खाल, वसई.